नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इको लँडमार्क प्रॉपर्टी चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. आज मी पुण्यापासून ते प्लॉटपर्यंत तुम्हाला पूर्ण ब्लॉग शूट करून दाखवणार आहे. आज तुमच्यासाठी खूपच सुंदर असा मी 54 गुंठ्याचा प्लॉट आणला आहे आणि तोही पानशेत जवळ, पुण्यापासून खूपच तासाभराच्या अंतरावरती फार्म हाऊससाठी, रिसॉर्टसाठी एकदम सुंदर असा प्लॉट आणलेला आहे. सो हा मी तुम्हाला आता पुण्यापासून प्लॉटपर्यंत सगळं शूट करून दाखवतो आहे. हा थोडासा वेगळा ब्लॉग आहे. सो मित्रांनो, तुम्ही बघा, एन्जॉय करा. सो मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत. पुण्यामध्ये थंडी आहे खूप आणि आता आपण चांदणी चौकापर्यंत पोहोचलेलो आहोत. सो बघत असाल, चांदणी चौकातून आपण आता पुढे जात आहोत. आपण वाकडहून पानशेतला चाललोय. सो त्या रूटचं मी तुम्हाला शूट करून दाखवतो. मुंबई आणि पुण्याच्या सगळ्यांसाठी खूप जवळ असा हा प्लॉट आहे. सो लेट्स वॉच. सो मित्रांनो, आपण आता सिंहगड रोडला लागलेलो आहे. हे बघत असाल तर तुम्ही, नांदेड सिटी आहे. नांदेड सिटीवरून आता पुढे आपण खडकवासला डॅमकडे जाणार आहोत. पुण्याजवळ अशी जागा जिथे सकाळची सुरुवात निसर्गाने होते आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॉंग बनते. मित्रांनो, आपण आलो आहोत पानशेत एरिया. पुण्यापासून जस्ट शॉर्ट ड्राईव्ह वीकेंड फार्म हाऊससाठी आजची मोस्ट डिमांडेड लोकेशन जे आहे तिथे आलेलो आहोत. सो बघा. सो मित्रांनो, कसं आहे नजारा बघा. आपण आलो आहे आता खडकवासला डॅमच्या इथे. प्रॉपर्टीवरती जाताना खडकवासला डॅम लागतो. खूप असं नैसर्गिक सौंदर्यसृष्टी असलेलं खडकवासला डॅम, सिंहगड पायथ्याच्या जवळ. आणि आपली प्रॉपर्टी ला जाताना खडकवासला डॅम, सिंहगड फोर्ट अशी हिल स्टेशन्स लागतात. सो खूप छान लोकेशन आहे. बघा तुम्ही खडकवासला डॅमचा सकाळचा 8 वाजताचा नजारा. सो मित्रांनो, खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आपण बघायला चाललेलो आहोत. मित्रांनो, पुण्याजवळ एक शांत निसर्गरम्य ठिकाण खडकवासला धरण. आणि खास गोष्ट म्हणजे सिंहगड किल्ला फक्त काही मिनिटांच्या अंतरावरचा आहे. धरणाचं दृश्य हिरवळ आणि डोंगराच्या सानिध्यात ही प्रॉपर्टी आहे. वीकेंड होम आणि गुंतवणुकीसाठी खूप छान असा उत्तम पर्याय आहे. सकाळी ट्रेकिंग, संध्याकाळी धरणाचा सुंदर सूर्यास्त खूप सुंदर आहे. मित्रांनो, आता भूक खूप लागली आहे. जेवणाची, ब्रेकफास्टची सोय बघायला लागेल. सिंहगड किल्ल्याच्या अगदी शेजारी डोंजे गावामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनरसाठी खूप चांगले असे पर्याय उपलब्ध आहेत. फूड कोर्ट्स आहेत किंवा छोट्या छोट्या खानावळ आहेत. तुम्ही चिकन, मटन, जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर इकडे आणून तुम्ही पार्सल बनवायला पण देऊ शकता. आणि आता आम्ही ठरवलं की ते ब्रेकफास्टसाठी मानकर डोसामध्ये जायचं आहे. खूप फेमस असा मानकर डोसा आहे पुण्याचा. सो ब्रेकफास्ट आता आम्ही तिथे करणार आहोत. ब्रेकफास्ट झाल्यावर मित्रांनो, आपण थेट डायरेक्टली आपल्या प्लॉटवर जाणार आहोत, जो आहे खडकवासला सिंहगड परिसरात निसर्गाच्या अगदी सानिध्यात. सो मित्रांनो, फायनली पोचलो आपण ब्रेकफास्ट करायला. मानकर डोसा डोंजे गावामध्ये. हो, मित्रांनो, ब्रेकफास्ट झाला. आता निघालो आहे आणि आता आलोय आपण खानापूर इथे. खानापूर पासून साधारण एक 10-12 किलोमीटर पुढे आहे आपलं डेस्टिनेशन प्लॉट. खानापूरहून मित्रांनो वेल्ह्याला जायला सुद्धा एक रस्ता आहे. तसेच पानशेतवरून कादवे खिंडीतून पण आपण वेल्ह्याला जाऊ शकतो. सगळ्या बाजूनी कनेक्टिव्हिटी आहे आपल्या प्लॉटला. वेल्हा म्हणा किंवा पानशेत, आणि इकडून लबासलाही कनेक्ट होतो रोड. सो वरसगाव धरणातून इकडे 2 सुंदर असे डॅम आहेत. 3 म्हटलं तर 3 डॅम आहेत, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव. सो लेट्स वॉच, बघत राहा. सो मित्रांनो, आपण आता सिंहगड रोडवरून रुळे गावाच्या आतमध्ये जात आहोत. आपला प्लॉट आतमध्ये आहे. ही कमान आहे, काळभैरवनाथ प्रवेशद्वार. इथून आतमध्ये आपला प्लॉट साधारण 1 किलोमीटरवरती आहे. मेन सिंहगड रोडवरून, जो पुण्यावरून पानशेतला रोड जातो त्या रोडवरून 1 किलोमीटर आतमध्ये आहे. तोही चांगला सुंदर असा सिमेंटचा रस्ता आहे.
सो मित्रांनो, फायनली आपण आपल्या 54 गुंठ्याच्या प्लॉटवर पोहोचलेलो आहे रुळे गावामध्ये. तुम्ही बघत असाल मित्रांनो, पूर्ण प्लॉटला डांबरी रस्ता तर आहेच, पण प्लॉटच्या बाजूने पूर्ण अशी दगडाची वॉल कंपाऊंड केलेलं आहे आणि असं सुंदर असं गेट लावलेलं आहे. गेटमध्ये आपण आता गाडी आतमध्ये घातली आणि एका साईडने पूर्ण सिमेंटचा रस्ता केलेला आहे. पूर्ण प्लॉटमध्ये गाडी आपली व्यवस्थित जाते. पूर्ण डेव्हलप केलेला असा आपला 54 गुंठ्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आपण 13.5 गुंठ्याचे 4 प्लॉट केलेले आहेत आणि पुण्यापासून खूपच जवळ असं तुम्ही बघत असाल सिनिक लोकेशन आहे. सगळ्या व्हॅलीज दिसतात आहे समोर, खडकवासला डॅम. सो फार्म हाऊससाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी एकदम खूपच सुंदर असं प्लॉट आहे. तुम्ही 13 गुंठ्याचा प्लॉट घेऊ शकता किंवा पूर्ण 54 गुंठेसुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी पूर्ण प्लॉट आतून फिरवून दाखवतो. यानं तुम्ही बघत असाल पूर्ण एका बाजूने तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. ग्रीन कलरची नेट पण आपण लावली आहे. नारळाची, सुपारीची अशी झाडं प्लांटेशन पण केलेले आहेत प्लॉटमध्ये. लाईट आलेली आहे. सो लाईट, रोड, पाणी या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं तुम्हाला उपलब्ध आहेत. सो मित्रांनो, बघत असं केळीची झाडं लावलीत. केळी आहे. एका बाजूने पूर्ण तारेचं कंपाऊंड आहे. ही आंब्याची झाडं लावलेली आहेत मित्रांनो. हा एक 13.5 गुंठ्याचा प्लॉट. लाईट बघू शकता. एका बाजूने पूर्ण असा सिमेंटचा रस्ता आहे. सो प्रत्येक प्लॉटला तुम्ही बघू शकता रोडचा ॲक्सेस आहे. सो मित्रांनो, बघत असाल हा सिमेंटचा रस्ता डांबरी रस्त्यापासून वरती तर आलेला आहे. लाईट आलेली आहे. खाली आंब्याची झाडं लावलेली दिसत आहेत तुम्हाला आणि पूर्ण असा व्हॅलीचा, निसर्गाच्या कुशीत सगळ्या बाजूनी डोंगरदऱ्या आहेत. तुम्ही जर फार्म हाऊस जर बांधलं नाही तर वरच्या बाजूने तुम्हाला थोडाफार पाण्याचा व्ह्यूसुद्धा दिसेल डॅमचा, खडकवासला धरणाचा. इथून मित्रांनो वेल्लाजवळ आहे, पानशेतजवळ आहे. सो इथे तुम्हाला खडकवासला डॅम, वरसगाव डॅम, पानशेत डॅम, वेल्ल्यातील तोरणा किल्ला, त्यानंतर तुम्हाला मडेघाट, छान छान हिल स्टेशन्स आहेत. तसंच तुम्हाला लवासा सिटी पण जवळ आहे. पानशेतला खूप सारे असे राहण्याच्या सोयीसुद्धा आहेत आणि त्यामुळे तुम्ही इथं एक रिसॉर्ट बांधून अर्निंगसुद्धा करू शकता. एक छोटंसं रिसॉर्ट बांधून खूप डिमांड आहे एरियामध्ये. सो मित्रांनो, खूप छान ऑप्शन आहे. सो नक्कीच तुम्ही इथं प्लॉट बुक करा. सो तुम्ही बघत असाल असं डोंगरांमध्ये कसे रिसॉर्ट्स आहेत, इंडिव्हिज्युअल फार्म हाऊस आहेत. खूप साऱ्या फिल्म स्टार्स लोकांचे इकडे तुम्हाला फार्म हाऊसेस दिसतील. लोक येऊन राहिलेत. आता शहरातल्या धकाधक्काच्या जीवनाला लोक कंटाळलेली आहेत. सो सॅटर्डे संडे विकेंडला तुम्ही इथं येऊन राहू शकता. मंडे टू फ्रायडे वर्क करू शकता किंवा डेली अपडाऊनसाठी सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे. हार्डली 1 तासात तुम्ही पुण्याला पोहोचताय. सो मित्रांनो, ताबडतोब खाली दिलेल्या नंबरवर फोन करून बुकिंग करा. सो मित्रांनो, बघू शकता हा खडकवासला धरणाचा बॅकवॉटरचा असा सुंदरसा व्ह्यू. सो मित्रांनो, आता आपण डांबरी रस्त्यापासून प्लॉटच्या एंडपर्यंत आलेलो आहे. एंडपर्यंत तुम्ही हा बघू शकाल की हा सिमेंटचा रस्ता आपण एंडपर्यंत आलेला आहे. प्लॉटमध्ये बोरवेल केलेली आहे आणि पूर्ण बाजूने तार कंपाऊंड आहे. पूर्ण टेबल प्लॉट आहे. वरच्या साईडून तुम्हाला पूर्ण व्हॅलीज दिसतात आहे पानशेतच्या, सुंदर अशा. सो फार्म हाऊससाठी खूप सुंदर असं ऑप्शन्स आहे. सगळं रेडी आहे. फक्त तुम्हाला इथे येऊन राहायचं आहे मित्रांनो. शांत निसर्गाच्या कुशीत जर राहायचं असेल ना तर एकदम उत्तम पर्याय आहे. पुण्याजवळ हार्डली तुम्ही 45 मिनिट्समध्ये प्लॉटवरती पोचताय स्वारगेटपासून. मुंबई आणि पुण्याच्या खूप जवळ प्लॉट आहे. सो मित्रांनो, प्लॉटच्या अधिक माहितीसाठी, बुकिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरला तुम्ही फोन करा. साईट व्हिजिटसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन प्लॉट बघण्यासाठी इको लँडमार्क प्रॉपर्टी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.